असा आहे की अंधश्रद्धेचा जी खरी व्याख्या आहे ती सांगा. हो, अंधश्रद्धे तुम्ही फार छान प्रश्न विचारला की आताच्या युगामध्ये अंधश्रद्धेमध्ये खूप सारे लोक पडत असतात. कोणी बलीचा प्रयोग करतं, कोणी मांस मदिराचा प्रयोग करतं, कोणी कसला प्रयोग करतं, कोणी लिंबू वगैरे करतं. ही खरी अंधश्रद्धेची व्याख्या हिला म्हणा. जे लोक अमानुषपणे लोकांना मारतात, भूतप्रेताच्या नावाने लोकांना भांडून ठेवतात, साखळीमध्ये बांधून ठेवतात, घरामध्ये कोंडून ठेवतात, अशा गोष्टी हीच खरी अंधश्रद्धेची व्याख्या आहे. महिलेचे शोषण होणं, पुरुषांचं शोषण होणं, ही खरी अंधश्रद्धा आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये लोक फसतात. त्यांच्यामध्ये त्या माध्यमाने त्यांच्या पैशांची हानी सुद्धा होते, आर्थिक, मानसिक, शारीरिक हानी खूप होते. आमच्याकडे बरेचसे लोक येतात, खूप ठिकाणी जाऊन आलेले असतात, खूप साऱ्या गोष्टी केलेल्या असतात, त्यांनी लाखो रुपये घातलेले असतात त्या लोकांनी. तरी देखील लोकांना रिझल्ट नाही, तरी लोकांना काम नाही. त्यांचं म्हणणं काय, तुम्ही पैसे घ्या पण रिझल्ट तर द्या. आणि लाख रुपये लागत नाही या गोष्टीला काढण्यासाठी, कधीही एवढा पैसा लागत नाही. 5-10 हजार रुपये काम होऊन जातं, सामानाचा खर्च असतो. हे आमचं वैशिष्ट्य आहे. 5-10 हजार रुपये मध्ये तुमचं काम होतं. एवढे लाख 2-2 लाख मध्ये असतं कुठलाच व्यक्ती यात काढू शकत नाही. शेवटी हा सगळा जो खेळ जो असतो, ही सगळी एनर्जी, हा सगळा एनर्जीचा खेळ असतो, आपला माइंडचा खेळ असतो. या गोष्टी तुम्ही जेवढ्या जास्त ऍक्सेप्ट करणार, तेवढी ही आपल्याला हमला करणार, खूप मोठ्या प्रमाणात हमला करणार. आणि हमला करत असल्यानंतर आपला परिवार याने डिस्टर्ब होणार, आणि परिवार यातून मार्ग शोधणार, आणि याचं शोषण होणार. आर्थिक, मानसिक, शारीरिक दृष्टिकोनाने याचं शोषण होत राहणार. ही खरी अंधश्रद्धेची व्याख्या आहे. तर माझा मूळ शब्द जो माझा वैयक्तिक आहे, अंधा विश्वास ठेवा तो आपल्या परमेश्वरावर, ही खरी अंधश्रद्धेची व्याख्या आहे. श्री गुरुदेव.